सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 22. सकाळी सकाळी शिवम तर प्रियाला मनवत होता, ते पण एकदम हटक्या रोमॅन्स. पण काय माहित पुढे काय होणार की नाही, कारण त्याने जसं तिच्या छातीवरच्या त्या तिळावर ओठ टेकवले तसं ती न राहून म्हणालीच शेवटी, "ओहो, जरा हळू ना." आणि त्यानं तिचं ते हळू म्हणलेलं ऐकलं आणि पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं. पण आता काय, त्या रात्रीसारखे तिचे ओठ खूप खूप तोंडात घेऊन चोखू लागला, कारण ते इतके सुंदर गुलाबी नाजूक ओठ त्याला तिने तिच्या मर्जीने आज दिले होते. पण तरीही त्याचा तो होणारा हार्ड केस सहन तर होतच नव्हता. पण आता काय करायचं ना, लग्न होऊन खूप दिवस झाले होते आणि तिला पण त्याच्याविषयी प्रेम आवड निर्माण पण झाली होती. त्याने आता कुठे सुरुवातच केली होती तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि त्या दोघांनाही डिस्टर्ब झालं. त्याने जरा बाजूला होत फोन घेतला हातात, तर कंपनीची गाडी गावात पोहोचल्याचा तो फोन होता. त्याने आता अतुलला फोन केला आणि त्यांची व्यवस्था पाहायला सांगितले. तो म्हणाला, "मी बघतो सगळं, पण तू काय करतोयस रे?" तो म्हणला, "अरे तेच, तू मगाशी सांगितले ना तेच करतोय मी." असं म्हणून शिवम हसला आणि अतुल आता हात मारून घेत म्हणला, "अरे बापरे, म्हणजे आताच उगम पावलास आणि आताच हे सगळं होय?" तो म्हणाला, "आता काय करायचं बाबा, तुझ्यासारखं बायको जवळ नाही ना माझ्या, मग आता कुठं मनाने जवळ घेतला आहे. आणि लग्न झालं तेव्हापासून अजून कोरडाच आहे रे मी. निदान उद्घाटन तरी करू दे मला." आणि अतुल हसून म्हणाला, "हो रे, कर, हा कर, उद्घाटन कर. पण त्याचं काय आहे ना, उद्घाटन जरा हळू कर, नाहीतर तुझं सामान आहे शहरातलं, ते पण एकदम नाजूक, मोडायचं लगेच एकाच तुझ्या प्रेमाच्या धक्क्याने." चल, ठेवतो फोन आणि हो, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित कर, मी इकडे बघतो. असं म्हणून अतुलने फोन ठेवला आणि त्याने आता पुन्हा प्रियाच्या तोंडात तोंड घातलं आणि गळ्यावर हनुवटीवर तिच्या उभारांवर ओठ टेकवायला सुरुवात केली. त्याने एक दोन लव बाईट सुद्धा केले तिच्या गळ्यावर, पण त्याने एवढं काही झालं नाही तिला. हळू केले होते म्हणून. पण आता तो तसेच ओठ टेकवत टेकवत जरासा तिच्या पोळीसारख्या पोटाकडे गेला आणि आता तिने हात मध्ये घालून म्हणाली, "इथे पण करणार का?" तो म्हणला, "हो मग, तिथेच तर खरा आनंद आहे ना." असं म्हणून तो ओठ टेकवणार तसं तिने आणखी पोट झाकून म्हणाली, "ओहो, नको ना तिथे." तो म्हणाला, "हे बघ, एकदाच सांगतो, हात काढ." ती म्हणाली, "नाही, मी नाही काढणार." तो म्हणला, "ठीक आहे, मीच काढतो." असं म्हणून त्याने तिचे हात बाजूला केले आणि खूप हळूवार तिथे त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. पण बाई, जसं त्याने ओठ टेकवले तसं तिच्या पोटातून हसण्याच्या उकळ्या फुटायला सुरुवात केली, कारण त्याच्या दाढीचे खुंट जसे जसे तिथेच टेकत होते तसं तसं ती खूपच शहारत होती. आणि हसायला तर काय विचारायलाच नको, किती येत होतं तिला हसायला. तो म्हणाला, "प्रिया, अगं हसू नकोस ना." पण आता तिनं तोंडावरच हात ठेवून हसायला सुरुवात केली. पण ती हसली की त्याचा पुरुषार्थ डाऊन व्हायचा. पण ती तरी काय करणार ना,
तिला हे सगळं असं पहिलाच अनुभव होता, म्हणून गुदगुल्या होतच होत्या. म्हणून हसणं साहजिकच होतं तिचं. पण तो आता न राहून म्हणला, ए प्रिया प्लीज हसू नकोस की ग. ती म्हणली, अहो मला हसायला येते तर मी काय करू बरं. आणि आता तो वैतागून म्हणाला, ए तुझ्या तर आता मी खूप खूप काहीतरी रपटप करेल ह. आणि पुन्हा हसून ती म्हणाली, हो हो करा करा, पण आता मला हसू देत ना. तो म्हणाला, प्रिया अगं गप्प बस ना, का हसतेस. आणि ती आता हसतच म्हणाली, अहो अहो त्याच काय आहे ना, तुमचे ओठ आणि गरम श्वासाने खूप खूप काहीतरी होतंय हो मला, मग हसू येतं, मी तरी काय करू बरं. तो म्हणाला, तुला कळतंय का माझं काय होतंय तू हसलीस की मग. ती म्हणाली, अहो तुम्ही असं करता ना, मग मला हसू येतं, मग मी हसू अडवाय मला हसू अडवता पण येत नाही ना, मी तरी काय करू बरं. तो म्हणाला, बरं ठीक आहे, काय करायचं ना ते कर तू, आणि मला जे हवं ना तेच मी करणार. आणि असं म्हणून त्याने तिच्या पोटावर आणि कमरेवर लव बाईट करायला सुरुवात केली. पण काही उपयोग नाही झाला. त्याचे दाढीचे खुंट तर टोचतच होते. ती म्हणाली, अहो जरा हळू हा, खूप कसं तरी होतंय. आणि तिनं पुन्हा हसून हसून त्याला पार डाऊन करून टाकला होता. आणि तो तो तिला म्हणाला, आय घालू दे, जे करायचं ते कर, मीच जातो इथून. पण आता तेवढ्यात घड्याळाचीच घंटा वाजली आणि प्रिया त्याला दूर लोटत म्हणाली, अहो 10 वाजलेत, मलाच जाऊ द्या, सोडा बरं, अजून कसलीच कामे नाही झाली घरातली. असं म्हणून तिने खूप खूप लाजून आडवा हात छातीवर लावून त्याच्याकडे पाठ फिरवून म्हणाली, हो हो लावा ना आता हे तुम्हीच. आणि तो तिचे केस सावरून तिचे पाठीमागचे हुक लावत म्हणाला, काय ग फोनवर तर खूप काय काय बोलत होतीस, आणि आता गेली ना तुझी हवा, किती हसतेस ग. असं म्हणून त्याने तिच्या गोऱ्या पाठीवर त्याचे ओठ, थंडगार ओठ टेकवायला लागला. आणि आता ती बेडवरून खाली उतरत स्वतःची साडी नीट करत म्हणाली, हो का, मग काढा ना टाइम माझ्यासाठी, मग बघूच कोण काय काय करतय ते. तो म्हणला, हो का, बरं बघू हा संध्याकाळी, तू फक्त रडू नकोस म्हणजे देव पावला. ती म्हणाली, कोण रडतय बघू बघू, कोण रडतय ते बघू. तो म्हणला, हो का, हो राणी सरकार, तुम्ही साधा माझा हार्ड किस सहन करत नाहीत हो. काय हो सारखे म्हणता, अहो नको ना, हळू ना, दुखतय ना, मम्मा, मग मी कसं करायचं मग, आणि किती हसताय तुम्ही, बापरे, मग काय करायचं मी. आणि आता ती हसून त्याला जवळ ओढून घेत त्याच्या कानाजवळ हळूच म्हणाली, अहो अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्हाला माहिती होईल ना, तेव्हा तुम्ही काय कराल ते मला पण सांगता येत नाही, मग तर. आणि तो पण तिच्या कमरेवर घट्ट मिठी मारत म्हणाला, अशी काय आहे ग ती गोष्ट. ती म्हणाली, अहो तुम्हीच ओळखा बरं. आणि आता तो तिच्या कमरेवर हळुवार ओठ टेकवत म्हणला, हे असेल तर मग तू गेलीस समज कामातून. ती पुन्हा हसून म्हणली, हो हीच आहे, पण ती अशा ठिकाणी आहे जी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आवडेल, अशा ठिकाणी. तो म्हणला, अरे बाप रे प्रिया, ओ राणी सरकार, तुम्ही तर खूपच छुप्या रुस्तम निघाल्या हो, आधी विचारलं होतं तेव्हा का नाही सांगितलं. आणि हो
त्या दिवशीपासून तर रुसलेल्या होत्या ना, रागावलेल्या होत्या ना. मग आता काय तुम्ही ते सांगून बायकोची दहशत दाखवता का माझ्यावर? ती म्हणाली, नाही, मी नाही तसलं काही करत. पण तुमचा स्पर्श आणि तुमची ती किलर स्माइल माझी कमजोरी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तो म्हणाला, हो मला माहिती आहे, आणि त्यामुळेच तू खूप वेळ रुसणार नाही हे पण मला माहिती होतं ना. पण काय करणार ना, राणी सरकार, काम होते, त्यामुळे तुम्हाला समजूत घालायला सुद्धा वेळ सुद्धा नव्हता माझ्याकडे, आणि वेळ मिळाला सुद्धा नाही. ती म्हणाली, अहो सॉरी ना, मी पण तुमच्यासोबत फोनवर न बोलून तुमच्या मनाला खूप ठेच पोहोचवली ना, आणि ठेच पोहोचवली असेल तर त्याबद्दल खूप खूप सॉरी. तो म्हणाला, नाही ग, तुझा गैरसमज झाला होता, आणि ते साहजिकच होतं, कारण तू पल्लवीला पाहिलंच नाही ना. बरं चल, मला जायचं आहे, ते सगळे एम्प्लॉय आले आहेत, त्यांना जरा बघून येतो. ती म्हणाली, अहो मी काहीतरी पटकन बनवते, खाऊन जा, थांबा. तो म्हणला, ठीक आहे, जा बनव, आलो मी आवरून. पण आता त्याच दिवशी संध्याकाळी तिला पहिल्यांदाच लग्नानंतर महिना आला. तिनं आईसाहेबांना सांगितलं, आणि ती अस्मीच्याच रूम मध्ये झोपायला गेली. पण आता काय करायचं ना, झोप पण येईना. तिने 2-3 वेळेस शिवमला फोन पण केला, पण उचललाच नाही त्याने, आणि ती तशीच झोपली. पण आता तो आला तर खूप उशिरा घरीच असल्याने काही तेवढी काळजी करण्याचं कारणच नव्हतं. त्याची रॉयल टोळी त्याची रॉयल टोळी तर होतीच मदतीला, आणि त्यांचे कृषी प्रदर्शनामध्ये केलेले प्रयोग पण असणारच होते फेस्टिवल मध्ये. पण आता तो आला तर जेवण आईसाहेबांनीच वाढलं. तो म्हणाला, आईसाहेब, तुमच्या सोनबाई कुठे दिसत नाही, तो कुठे आहेत त्या? तर त्या म्हणाल्या, त्यांची तब्येत ठीक नाही ना, म्हणून झोपल्या आहेत. तो म्हणला, जेवण केलं का त्यांनी? त्या म्हणाल्या, नाही ना, थोडंसंच खाल्लं आहे, अजिबात खातच नाहीस त्या. तो म्हणला, ठीक आहे, मी बघतो. आईसाहेब म्हणाल्या, तुम्ही जेवण करून घ्या, आणि जाताना त्यांच्या आवडीचे चॉकलेट्स घेऊन जा. तो म्हणला, ठीक आहे. त्या म्हणाल्या, अशामध्ये गोड खाणं खूप चांगलं असतं. पण आता तो रूम मध्ये आला तर ती पोटात पाय घेऊन झोपली होती. आईसाहेबांच्या म्हणण्याचा उद्देश त्याला कळाला नव्हता. जळजळ होत होती खूप, महिन्याचा पहिलाच दिवस होता म्हणून, आणि हे त्याला माहीतच नव्हतं. तो आला आणि तिच्या केसात खूप प्रेमाने हात फिरवत म्हणला, ओ राणी सरकार, सकाळी तर बड्या बड्या बाता, आणि आता काय, टिंब टिंब खायला आता, होय. आणि ती त्याचा हात हातात घेऊन म्हणले, अहो आज तुम्ही खूप हसवलत ना, म्हणून जरा जास्तच दुखतंय हो पोटात. तो म्हणला, हो का, जायचं का डॉक्टरांकडे? ती म्हणली, अहो हे तर दर महिन्यालाच असतं ना. आणि आता तिला काय म्हणायचं होतं हे त्याला समजून घेत म्हणला, हो का, खूप त्रास होतोय का ग? ती म्हणाली, नाही, खूप नाही होते. पण आता त्याने तिला जरा जवळ घेतलं आणि तिच्या पोटावर हळूवार हात फिरवत मालिश करून म्हणला, आता कसं वाटतंय? ती म्हणाली, अहो छान वाटतंय, पण तुमचा स्पर्श मला झाला की मला खूप आवडतो. पण तो म्हणला, पण काय? आता इतकं पोटात दुखत होतं तर ती हसून म्हणली, पण मला खूप हसायला येतं हो, मी काय करू तुमच्या स्पर्शाने? आणि तो लटक्या रागात म्हणाला, जा बाबा, मी नाही
मी तुझ्याकडे येतच नसतोय आता. सारखा सारखा मूड खराब करतेस माझा, पुढं काही होऊच देत नाहीस. आता असं म्हणून दोघे पण हसायला लागले. आता हे असे 4-5 दिवस गेले आणि त्याने तिला अजिबात ताण दिला नाही. तर बघूयात यांची फर्स्ट नाईट कशी होते ती, तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.